नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी। आज आपण पाहणार आहोत बर्फांचे वेगवेगळे आकार। हे पहा, स्नोफॉल होत आहे आणि मी बाल्कनीमध्ये एक ब्लॅक कलरचा पेपर ठेवलेला आहे आणि त्या पेपरवर हा बर्फ पडत आहे। हे खूप नाजूक बर्फाचे कण आहेत। मी झूम करून व्हिडिओ दाखवत आहे। हे हिमकण आकाशातून पडताना एकसारखेच असतात, पण आकाशातून पडताना या हिमकणांचा हवेशी संपर्क येतो आणि असे वेगवेगळे आकार तयार होतात। चला आज आपण बर्फाच्या चमत्कारांकडे नजर टाकूया। हे पहा कसे आकार पडत आहेत। प्रत्येक बर्फाचा कण अद्वितीय, नाजूक आणि चमकदार आहे। किती छान आहे ना ही निसर्गाची कलाकृती। इथे पहा, कोणतेही दोन बर्फाचे कण सारखे नाहीत। किती अद्भुत आहे ना। हे बर्फाचे कण सहसा हेक्सागोनल 6 बाजूंचे सिमेट्रीमध्ये तयार होतात। या सिमेट्रीमुळे ते स्टार किंवा क्रिस्टल सारखे दिसतात। प्रत्येक स्नोफ्लेक्स थोडे वेगळे असते, कारण हवामान, तापमान आणि आर्द्रतेवर त्याचा आकार अवलंबून असतो। इथे पहा क्रिस्टल्स कसे चमकत आहेत। इथे एकावर एक पडलेले 2 स्नोफ्लेक्स आहेत, म्हणून ते मजबूत दिसत आहेत। इथे पहा वेगवेगळ्या आकारांमध्ये बर्फ पडत आहे। 6 बाजूंचा पडत आहे, 3, 2, 1, सुईच्या टोकासारखा सुद्धा बर्फ पडत आहे। हा बर्फाचा 6 बाजूंचा आकार पहा, हेक्सागोनल शेप आहे। या हेक्सागोनल शेपवर लाईटचा प्रकाश पडलेला आहे, म्हणून तो परावर्तित होत आहे आणि चमकत आहे। इथे पहा काचेसारखा चमकत आहे। सूर्यप्रकाश किंवा दिव्याच्या प्रकाशामुळे ते चमकतात। इथे ग्रिलवर पहा कसे स्टार्स पडलेले आहेत। हे रात्रीचे दृश्य असून इथे सुद्धा पहा एक स्टार चमकत आहे। आता हे सकाळचे दृश्य पहा, अतिशय सुंदर आकार तयार झालेला आहे। या स्नोफ्लेकच्या बाजूला पहा किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।